आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत पंतप्रधानांनी आज संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या 4G सेवेचं ओडिशा इथं लोकार्पण केलं। यापैकी 9020 टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत। महाराष्ट्रात पुण्यातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते। राज्यातल्या लाखो लोकांपर्यंत 4G तंत्रज्ञान पोहोचणार असून राज्य शासनाच्या 1100 ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचवण्यात या कनेक्टिव्हिटीचा उपयोग होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले। यातल्या 90% सेवा एंड टू एंड डिजिटल करण्यात येत आहेत। त्यामुळे नागरिकांना बसल्या जागी त्यांच्या अर्जाची माहिती मिळणार आहे। सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं करण्यात येत आहे। गावोगावी भारतनेटच्या माध्यमातून फायबर सेवा उपलब्ध केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी BSNLचं अभिनंदन केलं। जगात स्वतःचं 4G तंत्रज्ञान फिनलंड, स्वीडन, चीन आणि दक्षिण कोरिया या 4 देशांकडे होतं। भारतात हे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी C.DOT, तेजस, IIT, TSS आणि BSNL यांनी प्रयत्न करत आपली क्षमता सिद्ध केली। त्या यशाचाच आज आनंदोत्सव आहे असं त्यांनी सांगितलं। या टॉवर्समध्ये 5Gमध्ये अद्ययावत होण्याची क्षमता आहे असं सांगत तंत्रज्ञान निर्माण करण्यात यश आल्यानं जगाच्या एक पाऊल पुढे जाण्याची आपली तयारी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। ज्या नागरिकांना वेगवेगळ्या विभागातनं 1100 सेवा आपण देतो, या सगळ्या सेवा आपण ऑनलाईन उपलब्ध करून देतो आणि हळूहळू या सगळ्या सेवा WhatsAppवर देखील उपलब्ध करून देतो। आणि यातल्या तर 90% लोकांना ज्या सेवा लागतात त्या सेवा पुढच्या 2च महिन्यामध्ये आम्ही एंड टू एंड या डिजिटाइज करतो आहोत। म्हणजे त्यातनं होणार असं आहे की एखाद्याने एखाद्या सेवेकरता अप्लाय केला तर त्याची फाईल कोणाच्या टेबलवर आहे हे देखील त्याला पाहता येईल आणि वेळेमध्ये ती सेवा त्याला प्राप्त झाली की नाही हे त्याला त्याच्या मोबाईलवरच कळेल आणि झाली नाही तर त्या अधिकाऱ्याला फाईन करा अशा प्रकारचा अर्ज देखील त्याला देता येईल। अशा प्रकारची व्यवस्था आता महाराष्ट्रामध्ये आपण उभी करतो आहोत। आपला जो कायदा आहे त्या कायद्याची खऱ्या अर्थानं अंमलबजावणी आपण करतो आहोत। पण या सगळ्या गोष्टीचा बॅकबोन काय आहे? त्याचा बॅकबोन आहे कनेक्टिव्हिटी। त्याचा बॅकबोन आहे या ठिकाणी ही जी काही इंटरनेटची सिस्टीम आहे ही सिस्टीम। माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतानं आपली ओळख निर्माण केली असून औद्योगिक क्रांतीच्या नंतरचं हे सर्वात मोठं अभियान आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले। ग्रामीण भागात शिक्षण, दूरस्थ आरोग्य सेवा, हवामानविषयक माहिती, पर्यटन आदीला याचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पुण्यातले लोकप्रतिनिधी उपस्थित होते।